धाराशिवच्या भूममधील चांदवड गावामध्ये जिल्हा परिषद शाळेकडे जाणाऱ्या रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पाणी साचलंय। त्यामुळे विद्यार्थ्यांना तारेवरची कसरत करावी लागते। दरम्यान हा रस्ता दुरुस्त करण्याची मागणी पालकांकडून केली जाते। सांगली येथे विटा वकील संघटनेच्या अध्यक्षपदी सुदाम जाधव यांची निवड करण्यात आली, तर उपाध्यक्षपदी विजय जाधव यांना हे पद मिळालेलं आहे। दरम्यान विजयी उमेदवारांनी गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतिषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला। पनवेलच्या कळंबोली परिसरात किराणा दुकानाला भीषण आग लागली आहे। यात संपूर्ण दुकान जळून खाक झालंय। त्यामुळे सुमारे 10 ते 15 लाखांचं नुकसान झालंय। दरम्यान शॉर्ट सर्किटमुळे ही घटना घडल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय। जळगावमधील इंदोर हैदराबाद महामार्गासाठी गेलेल्या शेतजमिनीसाठी शेतकरी 4 महिन्यांपासून आंदोलन करतात। मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत महामार्ग बंद करण्याचं आश्वासन त्यांना देण्यात आलं होतं। मात्र ठेकेदाराने काम सुरू केल्याने शेतकरी संतापले। काम बंद पाडण्याचा प्रयत्न केल्याने पोलिसांनी त्यांना अटक केली। जळगावच्या पाचोऱ्यात संत नामदेव महाराजांचा 165व्या संजीवनी समाधी सोहळा उत्साहात पार पडला। या सोहळ्यानिमित्ताने आहिर समाज सेवा मंडळानं भव्य रॅली काढली आहे आणि यात समस्त शिंपी समाज सेवा मंडळाचे सदस्य उपस्थित होते।